जिथे राणे असतात तिथे संकट आपोआप दूर होतात असं वक्तव्य गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलेलं आहे आणि राणे कुटुंबासाठी गौरवोद्गार काढले। संकट दूर करण्याचा राणे कुटुंबाचा इतिहासच असल्याचं भोयर म्हणतात। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा पोलीस दलाला प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा आज संपन्न झाला आणि या सोहळ्याचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं। जिथे राणे असतात तिथे संकट ऑटोमॅटिक दूर चालले जातात। संकट दूर करण्याचं काम राणे परिवाराचा इतिहास त्याच्यामध्ये गेला आणि निश्चितपणे आपण सर्व सुदैवी आहात की त्या ठिकाणी नितेश राणे साहेबांचे कार्यतत्पर मंत्री पालकमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत। 11 माओवाद्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे। यामध्ये 5 वरिष्ठ माओवाद्यांचाही समावेश आहे। संविधानाची प्रत हातात देत माओवाद्यांचं पोलिसांनी स्वागत केलंय। गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफनं संयुक्त कारवाई केलेली आहे। या 11 माओवाद्यांमध्ये मिळून 68 लाखांचं बक्षीस होतं। बंगाडी पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून विकासाची गुढी खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये उभारली जात आहे। 35-40 वर्ष आपण खूप दहशतीमध्ये होता। त्या दहशतीच्या वातावरणामध्ये ह्या एरियाचा विकास होऊ शकला नाही। आता दिवस बदललेले आहेत, काळ बदललेला आहे आणि आज जिल्हा प्रशासन तुमच्यापर्यंत या बंगाडी पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे। माओवाद्यांना रोखण्यासाठी आता आणखी एक पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे। यंत्रणेच्या मदतीनं 24 तासात हे पोलीस मदत केंद्र उभारलं गेलेलं आहे। नागरिकांना दहशतमुक्त करून विकासाची गुढी उभारली जाईल असा विश्वास पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। बंगाडी पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून विकासाची गुढी खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये उभारली जात आहे। 35-40 वर्ष आपण खूप दहशतीमध्ये होता। त्या दहशतीच्या वातावरणामध्ये ह्या एरियाचा विकास होऊ शकला नाही। आता दिवस बदललेले आहेत, काळ बदललेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।